In the last lecture, we have seen mounting phase life cycles method. त्यामध्ये कन्स्ट्रक्टर, स्टॅटिक गेट, डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, रेंडर आणि कंपोनंट डीड माउंट या चार मेथड आपण बघितल्या. मेथड म्हणा किंवा फंक्शन म्हणा. आता आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे अपडेटिंग लाईफ सायकल. ठीक आहे. जेव्हा एक कंपोनंट रिरेंडर होतो ऍज ऍज अ रिझल्ट ऑफ चेंज इन स्टेट ऑर प्रॉप, तेव्हा कुठली फेज असते तर अपडेटिंग फेज असते. तर त्यामधल्या मेथड बघू आपण आता. मेथड इन द सेन्स फंक्शन्स. ओके. तर पहिली मेथड आहे अगेन स्टॅटिक गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ही मेथड आपण ऑलरेडी बघितली आहे. यात काय होतं, ज्या वेळेला प्रॉप्सच्या व्हॅल्यू चेंजवर म्हणजे प्रॉप्सच्या चेंजवर स्टेटची व्हॅल्यू चेंज होणार असेल त्यावेळेला ही मेथड ऑटोमॅटिकली कॉल होते. ठीक आहे. यात आपण काय करतो, स्टेट चेंज करतो आणि ही मेथड काय रिटर्न करते, करंट स्टेट ऑफ द कंपोनेंट. ठीक आहे. नेक्स्ट वी हॅव अ मेथड कॉल्ड ॲज शुड कंपोनेंट अपडेट. शुड कंपोनेंट अपडेट ही एक अशी मेथड आहे जी की यूज केली जाते फॉर परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. फॉर परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, की आपण स्टेट किंवा प्रॉप्स मध्ये चेंज काही केले तरी सुद्धा मला असं वाटते, म्हणजे मी ठरवू शकतो की अं, त्या कंपोनंटने रेंडर व्हावं की नाही व्हावं. ठीक आहे. म्हणजे स्टेट किंवा प्रॉप मध्ये चेंज झाला तरी पण आय कॅन डिसाइड की द कंपोनंट शुड अपडेट ऑर नॉट. ठीक आहे. सो फॉर दॅट आपण शुड कंपोनंट अपडेट मेथड यूज करू शकतो. दिस मेथड dictates if the component should re-render or not even after the change occurred in props or state. ठीक है. ठीक है. So this method controls if the component should re-render, sorry, not change, should re-render or not even after the change in state or props. ठीक आहे. जरी स्टेट किंवा प्रॉप्स अपडेट झालं त्यानंतर सुद्धा अपडेट करायचं आहे म्हणजे रिरेंडर करायचं आहे मेथड कंपोनंट की नाही करायचं आहे ते ठरवण्यासाठी आपण ही जी मेथड आहे शूट कंपोनंट अपडेट ती यूज करत असतो. या मेथड मध्ये पण आपण साइड इफेक्ट कॉज नाही केले पाहिजे. शुड नॉट कॉज साइड इफेक्ट्स. ठीक आहे. आणि ही पण काइंडली रेअर मेथड आहे, काइंड ऑफ रेअर मेथड आहे. सर रेअर मेथड ॲज पर डॉक्युमेंटेशन, रेअर मेथड. ठीक आहे. खूप कमी यूज केली जाते. देन वी हॅव रेंडर मेथड अगेन. तर मी पहिले बोललो होतो की रेंडर मेथड ही माउंटिंग फेज मध्ये सुद्धा आहे आणि अपडेटिंग फेज मध्ये सुद्धा आहे. अगेन काय काम, तर JSX किंवा TSX रिटर्न करते आणि काय रीड करू शकते तर स्टेट आणि प्रॉप्स. हिला मी ऑलरेडी सीन ठेवतो म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेली आहे. आय गेस तीनच मेथड आहे. नो वी हॅव फोर मेथड्स. गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट, स्नॅपशॉट बिफोर अपडेट. तर बघा आता काय होतंय, आपण डॉम वरती चेंज करतो किंवा डॉम वरती इन्सर्ट होतो किंवा डॉम मध्ये काही नवीन अपडेट होतं, हे आपण आतापर्यंत बोललो आलो. पण रिॲक्ट काय करतं, रिॲक्टकडे स्वतःच एक व्हर्च्युअल डॉम असतं. ठीक आहे. काय असतं, व्हर्च्युअल डॉम. व्हर्च्युअल डॉम ही जी आहे ती ओरिजिनल डॉमची एक्झॅक्ट कॉपी आहे. ठीक आहे. आणि व्हर्च्युअल डॉम पण दोन असतात बरं का, टू व्हर्च्युअल डॉम्स असतात.
दोन व्हर्च्युअल डॉम आहे, दोन्ही काय आहे, आपल्या ओरिजिनल डॉमची एक्झॅक्ट कॉपी आहे. ठीक आहे. आता या दोन व्हर्च्युअल डॉम पैकी जर मी स्टेट किंवा प्रॉप चेंज केले, तर त्या दोन पैकी एकच चेंज होईल. म्हणजे दोन व्हर्च्युअल डॉम पैकी एकामध्ये चेंज होईल आणि एकामध्ये काय असेल, जुनी स्टेट असेल. जुनी स्टेट म्हणजे चेंज होण्याआधी ते डॉम कसं होतं आणि चेंज झाल्यानंतर डॉम कसं झालं, हे दोन जे चेंजेस आहेत, म्हणजे या दोघांचे डिफरन्स, ते काढण्यासाठी दोन व्हर्च्युअल डॉम आहेत. पहिलं काय, की एक्झॅक्ट कॉपी आहे त्या डॉमची, म्हणजे डॉम मध्ये सध्या काय स्टेट आहे, आणि दुसरी काय, चेंज झाल्यानंतर स्टेट किंवा प्रॉप्स मध्ये काय चेंज होईल किंवा कुठली कुठली स्टेट चेंज होईल किंवा काय रिएंटर झालं पाहिजे, हे कुठल्या व्हर्च्युअल डॉम मध्ये होईल, तर सेकंड वाल्या. ठीक आहे. मग त्या दोन व्हर्च्युअल डॉम मध्ये कंपॅरिझन होतं की कुठला पार्ट असा आहे जो की दोन्हीमध्ये सेम आहे, जो की अगेन रिरेंडर नाही होणार, आणि कुठला पार्ट असा आहे की दोघांमध्ये डिफरंट आहे, म्हणजे फक्त तेवढाच पार्ट रिरेंडर होईल ऍक्च्युअल डॉम वरती. ठीक आहे. याने काय होतं, अगेन परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, पूर्ण डॉम चेंज करण्यात एनर्जी जाते. ठीक आहे, पॉवर जाते. पण छोटा पार्ट ऑफ डॉम रिरेंडर करण्यासाठी जास्त एनर्जी, जास्त पॉवर लागत नाही. ठीक आहे. सो दोन व्हर्च्युअल डॉम आहे, एकामध्ये काय असेल, जुनी स्टेट असेल, एकामध्ये असेल नवीन स्टेट. त्या दोघांमध्ये डिफरन्स काढतात आणि तो जो डिफरन्स आहे तेवढा फक्त अपडेट करतात ऑन ऍक्च्युअल डॉम. ठीक आहे. आता पण गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट म्हणजे काय, की ऍक्च्युअल डॉम वरती चेंजेस रिफ्लेक्ट होण्याआधी, ठीक आहे, ऍक्च्युअल डॉम वरती चेंजेस रिफ्लेक्ट होण्याआधी त्याची स्टेट काय होती, ते जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ह्या मेथड मध्ये ते घेऊ शकतो. म्हणजे काय, ही मेथड कधी कॉल होते, व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस ऍक्च्युअल डॉमवर रिफ्लेक्ट होण्याआधी. ठीक आहे, जस्ट आधी. तर हे थोडं काढतो मी. गेट्स कॉल्ड just before the changes from virtual DOM are to be reflected on actual DOM. ठीक आहे. तर व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस ऍक्च्युअल डॉम वरती रिफ्लेक्ट होण्याच्या जस्ट आधी ही मेथड कॉल होते. अँड वी हॅव वन मोर मेथड विच इज abcde component did update. component did update मेथड ही कधी कॉल होते, जेव्हा व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस ऍक्च्युअल डॉमवर रेंडर होतात त्याच्या जस्ट नंतर. गेट्स कॉल्ड just after the changes from virtual DOM are reflected. Actual DOM. ठीक आहे. जेव्हा आपले चेंजेस रिफ्लेक्ट झालेत ऍक्च्युअल डॉम वर, तेव्हा ही मेथड कॉल होते. आणि पेज रिएंटर झाल्यानंतरचे काही जर साईड इफेक्ट असतील तर ते आपण इथे ठेवू शकतो. दिस इज अ सेफ मेथड. ठीक आहे. कॅन कॉज साईड इफेक्ट. ठीक आहे, कॅन कॉज साईड इफेक्ट्स. अगेन याचा ऑर्डर पण असाच आहे, गेट डिराइव्हड स्टेट फ्रॉम प्रॉप्स, शुड कंपोनेंट अपडेट, रेंडर, आणि त्यानंतर गेट स्नॅपशॉट फ्रॉम, सॉरी, गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट आणि कंपोनेंट डिड अपडेट. या मेथड्स याच ऑर्डर मध्ये कॉल होतात. ठीक आहे. प्रॅक्टिकली आपण जेव्हा बघू ना या मेथडला, आता जेव्हा आपला अपडेटिंग लाईफ सायकल होईल त्यानंतर आपण कुठला बघू, अनमाउंटिंग वाला. अनमाउंटिंग नंतर आपण तिघांचे ऑर्डर बघू पहिले तर. ठीक आहे. एरर हँडलिंग पण शेवटी बघू. पण हे तीन झाल्यानंतर आपण काय करू, ऑर्डर बघू की पहिली मेथड कुठली कॉल होते, नंतर कुठली कॉल होते ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकली. ठीक आहे. सो दिस वॉज वन ऑफ द मेथड ऑफ कंपोनेंट, सॉरी, अपडेटिंग लाईफ सायकल.
काय ना तिचं कंपोनंट डेट अपडेट. ठीक आहे, फायनल वाली. आता लास्ट जो पार्ट येतो माउंटिंग अनमाउंटिंग मध्ये, तो आहे अनमाउंटिंग. तर याचे काही मेथड्स बघूयात आपण. त्यात एकच मेथड आहे, कंपोनंट विल अनमाउंट. कंपोनंट विल अनमाउंट. आता ही मेथड काय करते? अच्छा, हे कधी कॉल होते? आपला डॉमचा सॉरी कंपोनंटचा इन्स्टन्स डॉम वरती इन्सर्ट केला इन माउंटिंग पेज. त्या इन्स्टन्स मध्ये काही चेंज झालं, रिएंटर झाला डॉम वरती अपडेटिंग फेज. आता तो इन्स्टन्स काढला जातोय. ठीक आहे. जर तो इन्स्टन्स काढला गेला, नंतर त्या कंपोनंटचा काही डॉम सोबत संबंध नाही, तर आपण डेटा घेऊ शकत नाही डॉमचा. तर ही मेथड तेव्हा कॉल होते, म्हणजे प्रॅक्टिकली ही मेथड कॉल होणं तेव्हा पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, जेव्हा ती त्या डॉम वरून जस्ट निघणार असेल. ठीक आहे, रिमूव्ह करायच्या जस्ट बिफोर ही मेथड कॉल होते. ठीक आहे, गेट्स कॉल्ड just before the instance of component is to be removed from the DOM. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा आपण कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये खूप सारे कामं करत असतो. त्यात काही कामं, फॉर एक्झाम्पल नेटवर्क कॉल केला म्हणजे मी एखादी एपीआय कॉल केली. ठीक आहे, किंवा एखादा टायमर माझा सुरू आहे त्या कंपोनंट साठी. तर असे जे कामं आहेत त्यांना आपण काय करायला पाहिजे? थांबवायला पाहिजे. नाहीतर काय होईल, मी कंपोनंट तर अनमाउंट केला, पण बॅकग्राऊंड मध्ये नेटवर्क कॉल चालूच आहे, एपीआयचा रिस्पॉन्स येणार आहे. त्याच्यानंतर टायमर काय सुरू आहे बॅकग्राऊंड मध्ये, जे की परफॉर्मन्स तुमचा लो करू शकतात. तर असे काही कामं जसे की नेटवर्क कॉल, टायमर्स, त्यांना आपण काय करायला पाहिजे? स्टॉप करायला पाहिजे बिफोर कंपोनंट अनमाउंटिंग. ठीक आहे. should be used to cancel any network नेटवर्क कॉल इन द सेंस मी एपीआय कॉल केला. ठीक आहे, और एंड टू कैंसिल दी टाइमर्स. कॅन्सल नाही बोलू शकत त्याला, इनव्हॅलिडेट बोलू शकतात. इनव्हॅलिडेट दी टायमर्स. ठीक आहे, म्हणजे क्लीन अप ऍक्टिव्हिटी इन शॉर्ट. ठीक आहे, तर जी काही क्लीन अप ऍक्टिव्हिटी आहे ती आपण इथे करू शकतो. आणि ह्या मेथड मध्ये पण शुड नॉट चेंज दी स्टेट. इथे स्टेट चेंज नाही करायला पाहिजे, कारण स्टेट चेंज करून पहिली गोष्ट फायदा तर नाहीच आहे, की चला स्टेट चेंज केला आणि आता कंपोनंट परत रिरेंडर होईल. उलटा याने काय काय होऊ शकतं, जे अनमाउंटिंग फेज आहे ना त्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. जर मी स्टेट चेंज केला तर काय होईल, परत कंपोनंट रिरेंडर होईल, विच शुड नॉट हॅपन. ठीक आहे, कंपोनंट अनमाउंट होत असेल तर त्याला प्रॉपर अनमाउंट व्हायला हेल्प केली पाहिजे आपण. सो वी शुड नॉट चेंज द स्टेट. वी शुड नॉट कीप एनी टाइमर्स रनिंग. ठीक है, we should not keep any network calls. We should remove all the network calls. We should remove all the timers. And it is called just before the instance of component is being removed from the DOM. ठीक है. So this is it about the unmounting phase. ठीक आहे. आता एकदा आपण रिवाइज करू की स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत आतापर्यंत आपण काय काय बघितलं. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितले की कंपोनंट, जे क्लास कंपोनंटचं, टू बी ऑनेस्ट क्लास कंपोनंटचं लाईफ सायकल काय असते, तर कंपोनंट डॉम वर इन्सर्ट होण्यापासून डॉम वरून रिमूव्ह होण्यापर्यंतची जी काय लाईफ सायकल आहे ती झाली कंपोनंटची लाईफ सायकल. ठीक आहे, मग त्यात येतात 4 फेजेस. फर्स्ट फेज इज माउंटिंग फेज. ठीक आहे. सेकंड वन इज अपडेटिंग फेज. थर्ड वन इज अनमाउंटिंग फेज. आणि फोर्थ वन आपण बघितले ना अजून, ते आहे एअर हँडलिंग स्टेट. ठीक आहे. त्या फेज मध्ये
पहिली जी फेज आहे माउंटिंग फेज, त्यात काय होतं, व्हेन अन इन्स्टन्स ऑफ कंपोनंट इज बिंग क्रिएटेड अँड इन्सर्टेड ऑन द डॉम, म्हणजे कंपोनंटचा इन्स्टन्स जेव्हा बनतो आणि डॉम वर इन्सर्ट होतो, तर ती फेज कुठली आहे, तर माउंटिंग फेज. त्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड कॉल होतात? सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्टर, नंतर स्टॅटिक गेट डिराइव्ह सेट फ्रॉम प्रॉप्स, रेंडर आणि कंपोनंट डीड माउंट. कन्स्ट्रक्टर एक अशी मेथड आहे जी ऑटोमॅटिकली कॉल होते जेव्हा इन्स्टन्स बनतो. इट इज यूज फॉर इनिशियलायझिंग द स्टेट. त्यामध्ये आपण काही साईड इफेक्ट कॉज नाही केले पाहिजे. आणि ही एक ओनली प्लेस आहे जिथे आपण दिस डॉट स्टेट हा ऑब्जेक्ट डायरेक्टली ओव्हरराईड करू शकतो. ठीक आहे. नंतर गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, अगेन खूप रेअर मेथड आहे. जेव्हा कधी स्टेटची व्हॅल्यू प्रॉप्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड करत असेल, तेव्हा आपण ही मेथड यूज करायला पाहिजे. या मेथडमध्ये स्टेट सेट करतो आपण, स्टेट चेंज करतो आणि ही इन रिटर्न स्टेट ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करते. ठीक आहे. रेंडर मेथड कंपल्सरी मेथड आहे, लिहावीच लागते. स्टेट आणि प्रॉपच्या व्हॅल्यू रीड करण्यास सक्षम आहे आणि इन रिटर्न आपल्याला JSX किंवा TSX रिटर्न करते. कंपोनंट डीड माउंट, आणि हा रेंडर पासून आपल्या चाइल्ड कंपोनंटचे मेथड पण सुरू होऊन जातात. कंपोनंट डीड माउंट, कंपोनंट डीड माउंट ही मेथड ऑटोमॅटिकली कॉल होते जेव्हा करंट कंपोनंट आणि त्याचे सगळे चाइल्ड कंपोनंट डॉम वरती इन्सर्ट झालेले असतात तेव्हा. ठीक आहे. आणि ह्या मेथड मध्ये आपण साइड इफेक्ट कॉज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वे अपडेटिंग फेज, जेव्हा आपल्या कंपोनंट मध्ये स्टेट किंवा चेंज प्रॉप्सची व्हॅल्यू चेंज होते, तेव्हा आपला कंपोनंट अपडेट होतो किंवा री-रेंडर होतो डॉम वरती. तर ती फेज आहे अपडेटिंग फेज. त्यामध्ये गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स ही पहिली मेथड, देन शूड कंपोनंट अपडेट दुसरी मेथड. शूड कंपाऊंड अपडेट मध्ये, अच्छा, ही मेथड काय करते, रिटर्न करते ट्रू और फॉल्स. रिटर्न्स ट्रू और फॉल्स म्हणजे काय, जर या मेथडने ट्रू रिटर्न केलं तरच कंपोनंट अपडेट होईल. म्हणजे इथे आपण इफ एल्स वाली कंडिशन लावू शकतो. इफ प्रॉप्सची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू लेटेस्ट समथिंग, देन रिटर्न ट्रू. म्हणजे काय होईल, कंपोनंट अपडेट होईल, रिफ्रेश होईल, री-रेंडर होईल. जर या मेथडने रिटर्न फॉल्स केलं तर हा कंपोनंट अपडेट नाही होणार. ठीक आहे. तर ही जी मेथड आहे ती आपण प्रॉपरली लॉजिकली यूज केली पाहिजे. जर आपण प्रत्येक वेळी फॉल्स रिटर्न केलं तर तो कंपाऊंड कधी अपडेट होणारच नाही. ठीक आहे. फक्त तो ॲज इट इज पडून राहील. तर इथे पण आपण साईड इफेक्ट कॉज नाही केले पाहिजे. नेक्स्ट वी हॅव रेंडर मेथड, जी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. देन वी हॅव गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. आता व्हर्च्युअल डॉम आणि ओरिजिनल डॉम हे आपण दोन बोललो होतो. व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस ओरिजिनल डॉम वरती रिफ्लेक्ट होण्याआधी ही मेथड कॉल होते. ठीक आहे. आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर व्हर्च्युअल डॉमचे जेवढे काही चेंज होते तेवढे ऍक्च्युअल डॉम वरती रिफ्लेक्ट झाले. त्याच्यानंतर कुठली मेथड कॉल होते, तर कंपोनंट डीड अपडेट मेथड. आणि ही कंपोनंट डीड अपडेट मेथड मध्ये आपण साइड इफेक्ट कॉज करू शकतो. ठीक आहे. दॅट्स इट अबाउट द अपडेटिंग फेज. काय नेक्स्ट वी हॅव अनमाउंटिंग फेज. अनमाउंटिंग फेज मध्ये काय होतं, कंपोनंटचा जो इन्स्टन्स आहे तो डॉम वरून जेव्हा आपण काढणार आहोत, म्हणजे आपण नाही काढणार आहोत, जेव्हा तो निघणार असेल तेव्हा ही फेज असते. या फेज मध्ये कंपोनंट विल अनमाउंट ही मेथड कॉल होते. अगेन डॉम वरतून जेव्हा इन्स्टन्स रिमूव्ह केला जातो त्याच्या जस्ट आधी ही मेथड कॉल कॉल केली जाते. या मेथड मध्ये आपण काय काय करायला पाहिजे, तर आपण जेवढे पण नेटवर्क कॉल्स केले असतील, API कॉल केले असतील, टायमर सेट केले असतील, ते सगळे इनव्हॅलिडेट करायला पाहिजे. टायमर नेटवर्क कॉल कॅन्सल करायला पाहिजे. ठीक आहे. आणि इथे आपण स्टेट चेंज नाही करायला पाहिजे, सो दॅट आपलं जे अनमाउंटिंग फेज आहे ते प्रॉपरली कम्प्लीट होईल. ठीक आहे. आता हे जे तीन फेजेस बघितले आपण ते खूप अत्यंत इम्पॉर्टंट फेजेस होते आपल्या कंपोनंट लाईफ सायकलचे. एरर हँडलिंगचा जो फेज येतो आपण नंतर बघू. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण खरं तर प्रॅक्टिकली बघू की हे सगळे जे मेथड्स आहेत हे कसे रन होतात, याचा ऑर्डर काय असतो, आणि एरर हँडलिंग फेज पर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण तीन लाईफ सायकल फेजेस बघितले आणि त्या तीन लाईफ सायकल फेजेसमध्ये प्रत्येकी
पहिल्या फेजमध्ये 4, दुसऱ्या फेजमध्ये 5, त्याच्यापैकी 2 आपण ऑलरेडी बघितल्या होत्या. सो आपण 3 कन्सिडर करू. 5 आणि 3 8, सॉरी 4 आणि 3 7, आणि अनमाउंटिंगची एक 8. तर आपण 8 वेगळ्या मेथड बघितल्या आहेत. यात कोणाला काही इश्यू असेल तर मला सांगा. आय विल स्टॉप रेकॉर्डिंग नाव.